नमस्कार मंडळी, मी अक्षय. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भन्नाट कारल्याची भाजी बनवायची आयडिया. ही भाजी अशी बनणार आहे की मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण कारले आणि टोमॅटो व्यवस्थित धुवून घेऊया. कारली धुवून झाल्यानंतर त्यांच्यावरचं पाणी झटकून व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला पूर्ण तेलामध्ये करायची आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक थेंब सुद्धा पाणी आपल्याला नको आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं करत आहो, पूर्ण पाणी झारून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला वेट करायचं आहे. त्याच्यानंतर लगेच आपण ही कारली आता कट करून घेऊयात. व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला नसता, त्याच्यामुळे व्हिडिओला आपण फास्ट फॉरवर्ड करताय. तर चॅनलवरती जे नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्त तर शेअर करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक कमेंट सांगा की तुम्हाला याच्यानंतरच व्हिडिओ कशावरती पाहिजे आहे. तसे आपले फूड चॅलेंजचे व्हिडिओ असतात, पण आज घरी कोणी नसल्यामुळे चला म्हटलं काहीतरी प्रयोग करून बघूया. तर आज मी बनवली आहे वेगळी प्रकारची, जे म्हणजे सगळ्यांना आवडते अशी प्रकारची कारल्याची भाजी. कारल्याची भाजी म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजून असतात. असं एकच व्यक्ती किंवा मोजकेच व्यक्ती सापडतात की त्यांना कारल्याची भाजी खूप जास्त आवडते. नाहीतर आपण प्रत्येक घरामध्ये बघतो कारल्याची भाजी झाली म्हटलं खायची इच्छाच राहत नाही. पण आजची ही खास रेसिपी एकदा तुम्ही का केली की पुन्हा तुम्ही म्हणसाल की वाह काय जबरदस्त टेस्ट आहे, आणि याच्यानंतर तुम्हाला कारली खूप जास्त आवडायला लागतील. टोमॅटो याच्यामध्ये ऑप्शनल राहू शकते. टोमॅटो तुम्ही टाकू शकता किंवा असं सुद्धा बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ॲड करू शकता, लसूण सुद्धा तुम्ही फ्राय करून याच्यामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून चांगली टेस्ट येऊ शकते. कारली, टोमॅटो आणि कांदे आपले कापून झालेले आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपली जे मेन रेसिपीचा इन्ग्रेडियंट्स आहे कारली, ते आपण पूर्णपणे म्हणजे डीप फ्रायमध्ये घेऊया. आणि अशी फ्राय करायची म्हणजे त्याचा रंग पिवळा गोल्डन या टाईपचा झाला पाहिजे. जास्त काळा पण नाही झाला पाहिजे आणि जास्त हिरवं पण नाही राहिला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित झाला पाहिजे. कुरकुरीत लागणार भाजी, मस्त छान लागणार. तुम्ही जेव्हा ते तेलामध्ये फ्राय करताना कारली, तेव्हाच तुम्हाला त्याचा खमंग सुगंध येणार आणि तुम्ही म्हणसाल आत्ताच खाऊ की काय. भाजीला फोडणी देण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, मीठ आणि मसाला. मसाला आपण कोणताही यूज करू शकतो. मसाला तुम्ही यूज नाही केला तरी भाजीची टेस्ट एक नंबर लागणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.